मनाची कुजबुज, वेदनांचे अलगुज, नवा छंद नवा ध्यास, शोधी नवे आकाश, राखेतून मीच नवा घेतला आकार, उजळून जाई पुन्हा अवघाची हा संसार, अवघाची हा संसार. ताप आणि पेन्स कमी व्हायला मी काही औषधं लिहून दिलेत, तेवढी मागून घ्या. भोसल्यांची इज्जत, भोसल्यांची मर्यादा, विसरला ते शब्द. तुमचा माझ्यावरचा राग गेला नसेल ना तर तुम्ही मला मारा, काय वाटेल ते बोला, पण मी इथे असताना तुम्ही खानावळीतून डबा आणून खाणार म्हणजे काय हो? अरे असं काय करतेस? अहो, मी बाहेर आहे हं? नाही म्हणजे जर काही लागलं तर मी बाहेर आहे. किती लागलंय तुला? नाही ग, फार काही नाही. फार काही नाही. कसं? काळजी घेत जरा सोन्या. हे तू आणखीन टेन्शन्स घेतोस का? बरं, इथे कोणाला एवढी अक्कल आहे का डॉक्टरला वगैरे बोलवायचं काय? हां, ते झालंय सगळं. तिने फोन केला होता डॉक्टरांना, ते येऊन इंजेक्शन वगैरे देऊन गेलेत. साली जखम झालीये भलतीकडे आणि दुखतंय भलतीकडे. आता मी आली आहे, तुझ्या सगळ्या जखमा भरून निघतील. हे काय? नाश्ता. अहो, ती एवढी पाहुणी म्हणून घरी आली आहे, तिला काय खायला द्यायला नको का? तुम्ही पण ना? हा, अर्थात तुमच्यासाठी ती पाहुणी नाहीये, हा भाग वेगळा. पण आम्हा बायकांना सांभाळाव्या लागतात असल्या गोष्टी, कळलं? बहुत प्रियांका. तुम्ही असे गप्प का? अच्छा, मी इथे आहे म्हणून. अगं बाई, मी पण इतकी मूर्ख आहे ना. प्रियांका, काही लागलं तर हाक मार्ग. गरमागरम नाश्ता खाऊन घे. हे सगळं काय चाललंय हर्ष? मुद्दाम करते ती आत तमाशा. तो पट्टा काय हरवलाय का? नाही, पण सध्या मी हात उचलू शकत नाही तिच्यावर. का? तिच्या नाही, काय नाही. It's your decision. What can I say? पण एक सांगते, तुझ्या या शेळपट बायकोला नखं फुटायला लागले. Just take care, baby. भाऊजी, मगाशी नलुवंसांचा फोन येऊन गेला अंतरा सुखरूप पोचल्याचा. पोचली का? हो, त्या स्टेशनवर घ्यायला गेले होते तिला, तिकडूनच मोबाईलवरून केला होता फोन. म्हणाला की घरी पोचल्यानंतर निवांत बोलीन दादाशी. बरं, तुमचं पान घेऊ ना, वेळ झालीच आहे आता. हो चला. धनंजय आला की नाही?
नाही त्यांना उशीर होणार आहे, आज दुपारी फोन येऊन गेला त्यांचा. बरं बरं उमा, मी काय म्हणतोय, रोज रात्रीचं मी घरीच जेवत जाईन तुझ्या हातचं. हो. पण दिवसाभरात शाळेत असताना मागवीन घे बाहेरून काहीतरी. का? मी डबा पाठवत जाईन की तुमचा? आता तथ्य पाणी जरासं बाजूला ठेवून मिसळ भजी वडे आणून दे की मला. मग आहेच. म्हणजे अंतारा मुंबईहून आली की माझं काही खरं नाही. चर्चा नको, हे ठरलं आता. चला भूक लागली, जेवायला वाढा. चला. ही वादळापूर्वीची शांतता आहे हर्ष. तासावरी जे काही वागतेय ना, तुला खात्रीने सांगू शकते ती काहीतरी खूप मोठा तमाशा करणार आहे. मला या सगळ्याचाच खूप वीट आलाय. मी बहुतेक हे घर सोडून निघून जाईन कुठेतरी. माझ्या घरचे दरवाजे तुझ्यासाठी नेहमीच उघडे आहेत हर्ष, तुला माहिती आहे. नाही नको प्रियांका, उगाच तुला माझ्यामुळे त्रास. तुला त्रास झाला तर मला त्रास होणारच ना हर्ष. हां, आणि तू हे असं बोलून मला तुझ्यापासून दूर करू नकोस प्लीज. तसं नाही ग, पण हर्ष, मी उद्या येते तुझ्याकडे. नाही नको प्रियांका, तू. नाही हर्ष, मी येते उद्या तुझ्याकडे. ह्या सवयीचे नखरे ना मी सहन करणार नाही. तू काळजी घे. बाय, सी यू टुमॉरो. अहो, चल येऊ मी. बरे झाल्यावर आज पहिल्यांदाच ऑफिसला जात आहे. जाण्यापूर्वी आईबाबांना भेटून जा. या गोळ्या जरा लवकर घेतल्यात तर बरं होईल. असावरी, हे असं किती दिवस चालणार आहे? काय? तुला माहितीये काय ते? इतके दिवसात मी तुम्हाला हा प्रश्न कधी विचारला होता? मी असं कधी काही केलंच नव्हतं. हो, काहीच केलं नव्हतं तुम्ही.
कुठे आहेस तू? लवकर ये प्रियांका. बाबा, माझ्या नवीन जन्मात पहिल्यांदा ऑफिसला जातोय मी. नवीन जन्मात? हो, म्हणजे हॉस्पिटलमधून आल्यापासून पहिल्यांदाच. पाया पडतो. आयुष्यमान भव. आई, नमस्कार करतो. हर्ष, हर्ष, तू अजिबात काळजी करू नकोस. सगळं ठीक होईल. मी आली आहे ना. चला, नमनम करायचं ना. आता कसं करूया? काय? नाही म्हणजे तुम्ही डाव्या हाताने जेवताय की प्रियांका तुम्हाला भरवणार आहे? असं बरी, तुझं हे जे काही चाललंय ना ते मी तुझ्या नवऱ्याला भरवलेलं चालेल का तुला? हो. पेशंटच्या पोटात अन्न जाणं महत्वाचं. मग ते तू भरवलंस काय किंवा माझ्या घरच्या मोलकरणीनं भरवलं काय? मला काहीच फरक पडत नाही. हाताने भरवतेस की चमचा वगैरे देऊ? आय थिंक आय शुड बी गोईंग. खूप उशीर झाला. छे ग, इतक्यात कुठे? हे तुझ्या घरून येतात तेव्हा कितीतरी उशिरा येतात याच्यापेक्षा, हो की नाही? हो, Listen, त्यातूनही जर तुला निघायचं असेल तर तू निघ. मी तुला अडवणार नाही. गुड बाय. प्रियांका, प्रियांका. गेली सोडून. जातात अशी लोक सोडून. आपण मनावर घ्यायचं नसतं. जेवताय ना? चला. आ करताय ना?
गरज नाही तुझी. खाईन मी माझं माझं. आणि एक गोष्ट लक्षात ठेव, तुझी ही जी सगळी थेरं चालली आहेत ना, ती मी सहन करतोय त्याचं कारण तू प्रेग्नंट आहेस म्हणून. नाहीतर मी तुला बेदम मारलं असतं तसंच ना. ऐकलंस का बाळा, तुझ्यामुळे जीव वाचून राहिलाय बरं आईचा. त्या बाबांनी कधीच सवरी. अन्न गार होतंय, जेवून घेता ना. होईल सवय हळूहळू. सर हात कसा आहे आता? ठीक आहे. तुम्ही फोन कशा करता केलात? सर कलेक्टर ऑफिसमधून एक लेटर आलंय. काय? हो हो, काय लेटर आलंय? त्या राजवाडे मॅडमनी आपल्या तिन्ही साईट्सवरचं बांधकाम थांबवण्याचे आदेश दिलेत. आता काय सर? आता काय? थांबवा काम. पण सर ते पर्याय आहे का उदापुरे? आत्ता तात्पुरतं काम थांबवा. मला अर्ध्या तासाने फोन करा, मी बघतो काय करायचं ते. ओके सर. आपल्या तिन्ही साईट्सवरची कामं थांबवली गेलीत मिस्टर सोनावणे. मला आजच्या आज यावर तोडगा हवा. काम बंद ठेवून मी आणखी नुकसान सोसू शकत नाही, विशेषतः शार्दूल मॉलच्या साईटवर. साहेब थोडं स्पष्ट बोलू का? आवडेल मला. साहेब, कलेक्टर बाईंच्या ऑर्डरबाबत आपण काहीही करू शकत नाही, कारण त्या तिन्ही लँड ॲक्विजिशनमध्ये आपण काय केलंय ते तुम्हालाही माहिती आहे आणि मलाही माहिती आहे. जी काय सेटलमेंट करायची आहे ती दंड भरून किंवा ऑर्डर काढणाऱ्या माणसाला मॅनेज करून. कायद्याने गेलो तर आपण आणखी अडचणीत येऊ. साहेब, मी काय म्हणतो ते तुम्हाला प्रभा, अशी का वागतेस तू? कसली मस्ती? अरे कसला माज आलाय तुला? तू त्या सोन्यासारख्या सुनेच्या जीवावर उठलीस तरी तिनं तुझ्या विरुद्ध एक अवाक्षरही काढलं नाही. आता सगळं सुरळीत होत आलेलं असताना तू अशी का वागतेस? कारण मी वेडी आहे. वेडी आहे मी. कोणास ठाऊक कोण वेड आहे? तू की झालं गेलं सगळं विसरून तुला माफ करणारी नंदिनी, की तुझ्या पाया पडायला आलेला सचिन? हे बघा, 4 वेळा मी तुम्हाला सांगितलं मंत्रालयातले सगळे कॉन्टॅक्ट कामाला लावा, पण हा पेज सुटला पाहिजे. हवं तर मी येतो मुंबईला, पण हे जर का झालं नाही ना तर मार्केटमध्ये मस्करी होईल आपली. दवणे साहेब, तुम्ही मंत्री साहेबांबरोबर फक्त एक मीटिंग घडवून आणा. मी धनाजीराव आहे तो, पण त्यांना हे अवघड जागचं दुखणं कसं सांगू मी? कळतंय ना तुम्हाला काय ते? हा, ठीक आहे. असावरी, काय काय खेळ चालवलायस तू? हाताने मारणार आहात का पट्टा आणून देऊ? माफ कर बाई, मला माफ कर मला.
खून करणाऱ्या माणसाला सुद्धा दयेचा अर्ज देता येतो. इथे मी तर आता तुझ्या भावनांचा खून केलाय आणि एका जन्मालाही न आलेल्या बाळाला मारण्याचा प्रयत्न केलाय.